बदलापूर या ठिकाणी झालेल्या एका लहानग्या मुलीवर अत्याचारानंतर महाराष्ट्र बंदचा हाक जे त्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्याकडनं करण्यात आली होती। मात्र कोर्टाच्या निदर्शनानंतर कुठेतरी बंद हे बेकायदेशीर असल्यानंतर हा बंद मागे घेण्यात आलेला आहे महाविकास आघाडीकडनं। मात्र दुसरीकडे कुठल्याही प्रकारचे अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठाणे रेल्वे स्थानकाच्या बाहेर ठाणे रेल्वे पोलीस असेल, RPF असेल, या ठिकाणी पूर्णतः कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। पाहायला गेलं तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तो वाढवण्यात आलेला आहे। मात्र दुसरीकडे मोठ्या संख्येने नेहमीप्रमाणे चाकरमानी हे आपापल्या कामावरती जाताना पाहायला मिळत आहे। आज पाहायला गेलं तर काँग्रेसच्या वतीने नाना पाटोळे हे ठाण्यातील मासुंदा तलाव महात्मा गांधी यांच्या पुतळ्याकडे या ठिकाणी येऊन निदर्शने करणार आहेत आणि या ठिकाणी काळ्या फिती लावून हा निषेध करणार आहेत। त्यामुळे नक्कीच या ठिकाणी ठाकरे गटाच्या वतीने राजन विचारे असतील, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडनं जितेंद्र आव्हाड असतील, हे देखील या ठिकाणी उपस्थित असणार आहेत। त्यामुळे नक्कीच ठाण्यामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा देखील सज्ज झालेली आहे। त्यामुळे ठाणे स्थानक असेल या ठाणे बस स्थानक असेल या ठिकाणी पाहायला गेलं तर मोठ्या संख्येने दररोज रेल्वेने आणि बसने प्रवासी करताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे या ठिकाणी बदलापूरच्या घटनेनंतर कुठल्याही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठाणे रेल्वे पोलीस असेल, RPF कडनं देखील मोठी खबरदारीचा उपाय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। त्यामुळे सुभाष गणेश सोरा, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।